गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेसा भव्या सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाना सन्नाय मग्गना ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजुआ सव्वे गहनादियेन भणिया कमेन 24 ठाणानी अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत ध्यानाचं प्रकरण आमचं सुरू आहे। ध्यान हे 12व्या तपामधलं अंतरंग तप आणि 12वं तप आहे। या 12 तपांमध्ये 6 बाह्य तप ही 5 इंद्रियांचं नियमन करण्यासाठी सांगितलेली आहे आणि आभ्यंतर तप हे मनाचं नियंत्रण करण्यासाठी आहे। प्रायश्चित्तापासून क्रमाक्रमाने हे तप उत्तरोत्तर कठीण होत जातं। प्रायश्चित्त, विनय, वैयावृत्त, स्वाध्याय, विसर्ग आणि शेवटचं तप आहे ते ध्यान। तर सगळ्यात कठीण कोणतं आहे तपामध्ये? तर ध्यान तप सगळ्यात कठीण आहे। अनशन सगळ्यात सोपं तप आहे। तर अशा प्रकारे ह्या तपांमध्ये जेव्हा स्थिरता येईल आणि ध्यान जीवनात साधलं तरच ते मोक्षाचा हेतुरूप असणार आहे। असं हे ध्यान। यामध्ये धर्मध्यानाची चर्चा आम्ही बघतो आहे। आर्त आणि रौद्र ध्यान तर सर्व संसारी जीवांना आहे, ते अप्रशस्त ध्यान म्हटलं जातं। त्यामुळे संसार परिभ्रमण आहे आणि ही 2 ध्यान जी आहे ही मोक्षाचे हेतुरूप म्हणून सांगितलेली आहे। यामध्ये धर्मध्यानामध्ये 4 तऱ्हेचे धर्मध्यान आम्ही काल बघितले। आज्ञा विचय, अपाय विचय, विपाक विचय आणि संस्थान विचय। अशा तऱ्हेने अंतरंगामध्ये विचार स्फुरायमान होणं। आम्ही ही परीक्षा नाही करायची की आम्हाला खऱ्या अर्थाने धर्मध्यान आहे की नाही, सम्यक्त्व झालं आहे की नाही, गरज नाही। आम्ही आमचं कर्तव्य प्रामाणिकपणे योग्य रीतीने षड आवश्यकांची पूर्ती जीवनात करत राहायचं। ज्या समयात जे कार्य घडणार आहे ते घडणार आहे हा अंतरंगामध्ये ही धारणा पक्की ठेवायची आणि त्यानुसार आम्ही आमचा पुरुषार्थ निर्धारित करायचा। अशा प्रकारचा अध्यात्माचा आणि आगमाचा सुमेळ जीवनामध्ये आम्हाला प्रस्थापित करायचा आहे। काल आपण बाह्य धर्म ध्यानाबद्दल बघितलं होतं। स्मृती समन्वहार हा शब्द प्रत्येक ध्यानासाठी लावायचा आहे, कारण स्मृती समन्वहाराचा अर्थ आहे की संकल्पपूर्वक एकाच अग्रावर मन स्थिर करणं, विचार करणं हा स्मृती समन्वहार आहे। बाह्य धर्मध्यान कशाला म्हणतात आणि आभ्यंतर धर्मध्यान कशाला म्हणतात, या 2 पर्यंत आपण येऊन पोचलेलो होतो। आभ्यंतर धर्मध्यानामध्ये सहज रीतीने आमच्या शुद्ध आत्म्याच्या अभिमुख असणारा परिणाम आहे। आमची विचारधारा आमच्या परिधीभोवतीच म्हणजे स्व आत्मतत्वाविषयीच एकाकार होऊन तिथेच रममानता जीवनात असणार आहे। ते काही आम्ही ठळक त्याचे बिंदू घेतलेले आहे। या बिंदूंवर आम्ही लक्ष केंद्रित करून त्याच परिधीमध्ये आम्ही सतत वावरणार आहे, हे आमचं अभ्यंतर ध्यान आहे। आणि अभ्यंतर ध्यानामध्ये स्वानुभूती ही अत्यंत महत्वाची भूमिका आहे। आता नंतरचं ध्यान आहे शेवटचं शुक्ल ध्यान। शुक्ल याचा अर्थ धवल, पांढरं, शुभ्र, अशा ज्याच्यामध्ये किंचित देखील कालिमा नाही, अशा प्रकारचं जे ध्यान आहे ते शुक्ल ध्यान म्हटल्या जातं। शुक्ल ध्यानामध्ये
हा जीव श्रेणी आरोहण ज्या वेळेला करतो, म्हणजे 7व्या गुणस्थानाचा सातिशय अप्रमत्त भाग या ठिकाणपासून शुक्ल ध्यानाला सुरुवात होते. तर शुक्ल ध्यान हे 14व्या गुणस्थानापर्यंत आहे असं आहे, आणि खऱ्या अर्थाने शुक्ल ध्यान 12व्या गुणस्थानापर्यंत आहे. 13व्या गुणस्थानामध्ये ध्यानाचं फल आहे आणि 14व्या गुणस्थानामध्ये परत त्या ठिकाणी योग निरोध पूर्वक सिद्ध पदाच्या प्राप्तीचा पुरुषार्थासाठी जे काही ध्यान उपयोगी पडणार आहे ते ध्यान 14व्या गुणस्थानामध्ये असणार आहे. म्हणून ध्यान खऱ्या अर्थाने पृथक्त्व वितर्क आणि एकत्व वितर्क या दोन ध्यानाची, आणि त्यातही एकत्व वितर्क धर्म ध्यानाचं फळ, शुक्ल ध्यानाचं फळ केवल ज्ञानाची प्राप्ती. केवल ज्ञान झाल्यानंतर ध्यानाची आता गरज उरली नाही यासाठी, कारण ध्यानाची व्याख्या तिथे घटितच होत नाही. जी एकाग्र चिंता निरोधो ध्यानम ही व्याख्या केलेली आहे, तर आता तर त्यांना तीनही लोकातील सर्व पदार्थांचं युगपत त्या ठिकाणी ज्ञान होत आहे. त्यामुळे एका अग्रावर मन स्थिर करणं अशा प्रकारचं ध्यान त्यांच्या जीवनात नाही. उपचाराने त्या ठिकाणी ध्यान प्रक्रिया म्हटल्या जाते. आणि शेवटी 13व्या गुणस्थानाच्या अंती मग सूक्ष्म क्रिया प्रतिपाती हे ध्यान त्या ठिकाणी असणार आहे. असे हे 4 ध्यान शुक्ल ध्यानामध्ये. पहिलं शुक्ल ध्यान आहे एकत्व वितर्क विचार नावाचं शुक्ल ध्यान. यामध्ये पृथक्त्व वितर्क विचार हे पहिलं. पृथक्त्व याचा अर्थ वेगवेगळेपणा. वेगवेगळेपणा याचा अर्थ काय, ते तर ध्यानामध्ये लीन आहे, आत्मस्वरूपामध्ये लीन आहे, पण लीन असताना देखील उपयोगाचा बदल त्या ठिकाणी सुरू आहे. कधी द्रव्यावर उपयोग केंद्रित असेल, कधी गुणावर असेल, कधी पर्यायीवर जाईल. तर अशा प्रकारचा ज्या ठिकाणी पृथक्त्वपणा आहे, वेगवेगळेपणा आहे, ते पृथक्त्व. वितर्क याचा अर्थ आहे श्रुतज्ञानाचा विकल्प, याला म्हणायचं वितर्क. तत्वार्थ सूत्रात सूत्र दिलाय वितर्क श्रुतम, म्हणजे द्वादशांग जिनवाणीपैकी कोणत्याही पदाचं आम्ही ध्यान करत असू तर ते आहे वितर्क. आणि विचार याचा अर्थ आहे अर्थ व्यंजन योग संक्रांती, याच्यामध्ये असलेला बदल. कधी अर्थामध्ये बदल आहे, कधी योगाचा बदल आहे, कधी व्यंजनाचा म्हणजे पदांचा, बीजाक्षरांचा, किंवा जे आम्ही मंत्र म्हणत असू त्याचा. अशा तऱ्हेने ज्या ठिकाणी बदल आहे ते आहे पृथक्त्व वितर्क विचार नावाचं पहिलं शुक्ल ध्यान. उदाहरणार्थ एखादे मुनी आहे आणि हे मुनी ध्यानावस्थामध्ये आहे, श्रेणी आरोहण करत आहे, अप्रमत्त दशा त्यांची आहे आणि त्यातही सातिशय अप्रमत्तते बनले आहे. त्यावेळेला समजा शुद्ध आत्मद्रव्याचा विचार त्यांच्या अंतरंगात सुरू आहे. योग मनोयोग त्या ठिकाणी सुरुवातीला आहे असं आपण गृहीत धरू. मनोयोग सुरू आहे, मनोयोगाने ते आत्मतत्वाचा विचार करतात आहे. विचार करताना एखाद्या पदाचं त्यांचं अवलंबन आहे. थोड्या वेळाने क्षायोपक्षमिक ज्ञान असल्यामुळे त्यांचा हा उपयोग त्या ठिकाणी द्रव्यावरून, शुद्ध द्रव्यावरून गुणांवर येऊ शकतो, पर्यायीवर येऊ शकतो. अशा तऱ्हेने याच्यामध्ये पलटणी आहे. जर मनोयोग असेल तर कदाचित वचनयोग होईल, कदाचित कायोग पण होऊ शकेल. अशा तऱ्हेने योगाचा देखील जिथे बदल आहे, आणि पद देखील ओम असेल तर सोहम होऊ शकतं, किंवा सोहम असेल तर ओम होऊ शकतं, किंवा ह्रीम होऊ शकतं, अर्हम होऊ शकतं, कोणतंही. अशा प्रकारचा ज्या ठिकाणी बदल होतो आहे, आणि हा सगळा त्या ठिकाणी बुद्धिपूर्वक आहे असंही नाही, सहज रीतीने त्यांच्या अशा प्रकारच्या चिंतनामध्ये ती उपयोगाची पलटणी क्षायोपक्षमिक ज्ञान असल्यामुळे होते आहे. अशा प्रकारे ज्या ठिकाणी बदल संभवनीय आहे ते जे ध्यान आहे
ते पृथक्त्व वितर्क विचार नावाचं प्रथम शुक्ल ज्ञान. पृथक्त्व समजलं वेगवेगळेपणा, वितर्क समजलं श्रुतज्ञानाचा विचार, आणि विचार विचार म्हणजे अर्थ, व्यंजन आणि योग याची संक्रांती म्हणजे बदल. अशा प्रकारे हे ध्यान 11व्या गुणस्थानापर्यंत आहे. क्षायोपक्षमी ज्ञान आहे. आणि नंतर समजा एखादे मुनी शपक श्रेणी आरोहण करत आहे, त्यांनाही 10 पर्यंत अशाच प्रकारे ध्यानाची संभावना आहे, आणि ते 10व्यातून 12व्यात गेले. 12व्यात गेल्यानंतर प्रथम काही वेळेपर्यंत पृथक्त्व वितर्क विचार नावाचंच ध्यान आहे, आणि नंतर मात्र मन आता विचलित झालं नाही, म्हणजे उपयोग बदलला नाही. कारण अंतर्मुहूर्त पर्यंत लिमिट आहे. त्यामुळे त्या काळामध्ये आता ज्या द्रव्याचं त्यांनी अवलंबन घेतलं ते द्रव्य कायम आहे, शुद्ध द्रव्याचं. नंतर जे काही योग असेल तो योगही आता बदलला नाही. समजा काय योग असेल तर काय योग कॉन्स्टंट राहील, वचन योग असेल तर तोच राहील, मनोयोग असेल तर तोच राहील, कोणताही एक योग त्या ठिकाणी राहील. म्हणून त्या ठिकाणी आता काय नाही, विचार नाही. विचार नाही याचा अर्थ अर्थ, व्यंजन आणि योगाची संक्रांती नाही, बदल नाही. आणि एकत्व वितर्क वितर्क मात्र आहे. अजूनही केवल ज्ञान झालेलं नाही, अजूनही श्रुतज्ञान आहे, अजूनही क्षायोपक्षमिक भाव आहे. त्यामुळे वितर्क आहे, पण एकच आहे, वितर्क आहे. आणि इकडे मात्र अविचार आहे. म्हणून दुसऱ्या शुक्ल ध्यानाचं नाव आहे एकत्व वितर्क अविचार. अविचार याचा अर्थ पलटणी नाही, एकत्व याचा अर्थ एकच आता त्यांच्याजवळ लक्ष आहे, आणि वितर्क आहे याचा अर्थ अजूनही श्रुतज्ञान आहे. अशा तऱ्हेने अंतर्मुहूर्त पर्यंत या एकत्व वितर्क शुक्ल ध्यानात ते रममाण झाले. याचाच परिपाक त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती होते, आणि त्यांचं 13वं गुणस्थान होतं. 13व्या गुणस्थानामध्ये त्यांचं काळ कितीतरी मोठा असू शकतो. आवश्यक नाही की 13वं गुणस्थान प्राप्त झालं आणि अंतर्मुहूर्तात त्यांना 14वं गुणस्थान होईल. बाकीच्या गुणस्थानाचा 6 पासून 12 पर्यंतच्या गुणस्थानाचा काळ हा अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त नाही. 6 पासून लावा, 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं, 11वं आणि 12वं या सगळ्या गुणस्थानाचा काळ एक अंतर्मुहूर्त मॅक्झिमम असू शकतो. 13व्या गुणस्थानाचा काळ मात्र खूप मोठा असू शकतो. त्यांचा काळ हा 8 वर्ष कमी 1 कोटी पूर्व एवढा पण असू शकतो. 13व्या गुणस्थानाचा उत्कृष्ट काळ. आणि जघन्य काळ विचाराल तर एखाद्या केवली भगवंतांना अंतर्मुहूर्तामध्ये 14वं गुणस्थान होऊन मोक्ष पण प्राप्त होऊ शकतो असाही. आणि मध्यमत विकल्प सगळे विकल्प खुले आहे. अशा तऱ्हेने त्यांचा काळ कितीतरी मोठा असू शकतो. तेवढ्यापर्यंत त्यांचं ध्यान त्या ठिकाणी उपचरित कथनानी म्हटल्या जातं. आणि आता 13वं गुणस्थान शेवटचं अंतर्मुहूर्त राहिलेलं आहे. त्या अंतर्मुहूर्तात ते योग निरोध करतात. योग निरोध केल्यानंतर मनाची वचनाची प्रवृत्ती, स्थूल प्रवृत्ती कमी कमी करत ते सूक्ष्म काय योगामध्ये स्थित होतात. ज्या वेळेला ते सूक्ष्म काय योगामध्ये स्थित होतात तेव्हा त्यांचं जे ध्यान आहे ते सूक्ष्म क्रिया प्रतिपाती. यातही संधी आहे की सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती. ध्यान कोणतं आहे? वास्तविकता सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती. अप्रतिपात याचा अर्थ काय? आता जे सुटणार नाही. जसं आम्ही विपुलमती मनपर्यय ज्ञानात म्हणतो की विशुद्धी प्रतिपाताभ्याम तद्विशेष हो. विशुद्धी आणि प्रतिपाद या दृष्टीने दोन मनपर्यय ज्ञानात फरक आहे. रुजुमती कसं आहे? प्रतिपाती आहे.
आणि विपुलमती कसा आहे? अप्रतिपाती आहे, म्हणजे सुटणारं नाही. त्याप्रमाणे हे पण आता ध्यान अप्रतिपाती आहे, म्हणून याचं मूळ नाव आहे सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती. संधी झाली आहे सूक्ष्म क्रिया आणि अप्रतिपाती, म्हणून सूक्ष्म क्रिया प्रतिपाती अशी संधी आहे. पण त्याच्यामधला लक्षात ठेवायचं आम्हाला हे आहे की त्या ठिकाणी प्रतिपाती शब्द नसून अप्रतिपाती हा शब्द आहे. हे झालं तिसरं शुक्ल ध्यान. तिसरं शुक्ल ध्यान झाल्यानंतर ते आता अयोग केवली बनले. अयोग केवली बनल्यानंतर आता त्यांच्या जीवनामध्ये शेवटचं शुक्ल ध्यान असणार आहे विपरत क्रिया निवर्तिनी, की जे आता शरीराचे परमाणू आहे, कर्म परमाणू आहे, हे सगळे सगळे परमाणू कर्म विखरून विखरून चालले. कर्मरूप जी दशा होती ती अकर्मरूप झाली. जे शरीराशी संबद्ध होते औदारिक शरीराचे परमाणू, तेजस शरीराचे परमाणू, याचं विलगीकरण पृथक्करण होण्याची प्रक्रिया सुरू झाली. हे सगळे परमाणू निघून चाललेले आहे आणि हा आत्मा आता ऊर्ध्व गतीने जाऊन सिद्धशिलेवर विराजमान होणार आहे. ते झालं शेवटचं विपरत क्रिया निवर्तिनी शुक्ल ध्यान. ही दोन ध्यानं उपचारांनी त्या ठिकाणी म्हटल्या जातात. वास्तविकता आयुष संपल्यानंतर ही प्रक्रिया त्यांची घडणार आहे. अशा तऱ्हेने ही 4 ध्यानं आम्हाला समजायची आहे. या ठिकाणी आता शुक्ल ध्यान किसे कहते है हा प्रश्न त्यांनी विचारला. जहां गुण अति विशुद्ध होते है. आता 7व्या गुणस्थानामध्ये अजूनही संज्वलन, क्रोध, मान, माया, लोभाचा उदय सुरू आहे. म्हणजे सगळे एकदम नाही आहे, पण अशा प्रकारे एकाचा उदय त्या ठिकाणी राहणार आहे. उपशम श्रेणी आरोहण करणार असेल तर त्यांच्या जीवनात अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण याचा त्यांनी उपशम केला आहे. पण संज्वलनचा 7व्या गुणस्थानात उपशम नाही. 7व्या गुणस्थानात संज्वलन कषायाचा, 6 नो कषायाचा आणि 1 वेद कषायाचा असा उदय त्यांच्या जीवनात असणार आहे. अनेकांच्या दृष्टीने 3ही वेदाचा उदय आणि एका जीवाच्या अपेक्षेने 1 वेदाचा उदय अशा प्रकारे असणार आहे. तरी देखील बुद्धिपूर्वक सर्व प्रकारची राग परिणती हटल्यामुळे कर्म उदयामध्ये जी काही कलुषता किंवा जो काही कर्म कलंक त्यांच्या जीवनात आहे तो ते तिथे आहे बस. म्हणून परिणाम गुण कसे झाले? अति विशुद्ध होते है. वहां कर्मों का क्षय और उपशम होता है. आणि प्रक्रिया सुरू झाली. 8व्या गुणस्थानात एकाही कर्म प्रकृतीचा क्षय नाही. 9व्या गुणस्थानात क्षयाची प्रक्रिया सुरू झाली आणि उपशम वाला असेल तर उपशमाची प्रक्रिया सुरू झाली. आणि आपल्याला माहिती आहे की उपशम आणि क्षय कोणतंही कर्मात असेल तरी देखील जीवाच्या गुणांची विशुद्धता आहे. क्षया एवढाच उपशमित भाव देखील निर्मल असणार आहे. क्षायिक सम्यक्त्व एवढंच औपशमिक सम्यक्त्व देखील निर्मल असणार आहे. क्षायिक चारित्र्य एवढंच औपशमिक चारित्र्य पण निर्मल असणार आहे. त्यामुळे उपशम असेल किंवा क्षय असेल दोन्हींमध्ये अनुभवामध्ये अंतर असणार नाही. म्हणून उपशम आणि क्षय होता है. जहां लेशा भी शुक्ल होती है उसे शुक्ल ध्यान कहते हैं. आणि आता शुक्ल लेशाच आहे पुढे, त्यामुळे तीच लेशा आणि तेच ध्यान. जिनके कषायों की लालिमा न हो वह शुक्ल ध्यान है. जे कषायांची मंदता झाली 7व्याच गुणस्थानात अप्रमत्त दशेमध्येच काय म्हणतो आम्ही? संज्वलनचा मंद उदय आहे. मंद उदयामध्ये सगळे परिणाम जे होत आहे ते अबुद्धीपूर्वक आहे. कषाय अंतरंगातून त्यांनी त्याचा त्याग केलेला आहे. बुद्धिपूर्वक कषाय आता विद्यमान नाही. कषाय नाहीच हे नाही म्हणायचंय अजूनही.
परंतु कषायांचं जे काही बुद्धिपूर्वक वेदन होतं हे मात्र आता असणार नाही. जो निष्क्रिय है, इंद्रियातीत है और ध्यान की धारणा से रहित है, अर्थात मैं इसका ध्यान करूं ऐसी इच्छा से रहित है, जिसके चित्त अंतर्मुख होता है उसको शुक्ल ध्यान कहते हैं. म्हणून काय झालं, शुक्ल ध्यानामध्ये छडालाकार लिहितात, जह ध्यान ध्याता ध्येय को न विकल्प वच भेद जहा, चित भाव कर्म चिदेश करता चेतना क्रियात, तीनों अभिन्न अखिन्न शुद्ध उपयोग की निर्मल दशा, प्रगटी जहां दृग ज्ञान वीर्य, प्रगटी जहां पुढे हा, आणि अशा प्रकारची जी दशा ते अनुभवत आहे एक शुद्ध रूपाची, ती आता शुक्ल ध्यान त्या ठिकाणी म्हटल्या जातं. तर समयसार मध्ये देखील आचार्य कुंद भगवंतांनी हेच सांगितलेलं आहे की अनुभवाची दशा कशी आहे. तर अनुभवाच्या दशेमध्ये मी निश्चय नयानी आत्म्याचा अनुभव करतो आहे, हा विकल्प संपलाय. हा आत्मा प्रमाणाचा विषय आहे असाही विकल्प नाही. निक्षेप समूह कुठे नष्ट झाला, कुठे ध्वस्त झाला हे आम्हाला माहिती नाही. अशा तऱ्हेने एक आत्मतत्वाची अनुभूती आणि त्याच ठिकाणी सहज लीनता, अशा प्रकारचं हे शुक्ल ध्यान असणार आहे. हे भव्य, कुछ भी चेष्टा मत कर, कुछ भी मल मत बोल और कुछ भी चिंतन मत कर. मी मध्यंतरी ध्यानाच्या प्रकरणामध्ये सांगितलं होतं, द्रव्य संग्रहामधली गाथा, की मा मुच्छः मा रज्जः मा दुस्सह इठ्ठ निठ्ठ अथ्थेसु स्थिरमिच्छ्य जयचित्तम विचित्त झाण प्रसिद्धी. ही ध्यानाची सिद्धी जर तुला करायची असेल तर मा मुच्छः मा रज्जः, तू मोह करू नको, राग करू नको, इष्ट अनिष्ट बुद्धी तू जीवनामधून सोडून दे आणि या सगळ्यांना सोडून तू एक स्वतःमध्ये तल्लीन होण्याचा प्रयत्न कर. स्थिरमिच्छ जयचित्तम, स्थिर कर तू तुझं चित्त आत्मतत्वामध्ये. आणि अशी ही विचित्र ध्यान प्रसिद्धी, ही अशा प्रकारे या ध्यानाची सिद्धी अशाच तऱ्हेने तुला होऊ शकणार आहे. म्हणून जितकं आम्ही थांबवू शकतो बाह्य विकल्प, हे सगळे आमचे थांबायचे आहे आणि जे काही अंतरंगामध्ये सहजपणा आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. ही असणार आहे शुक्ल ध्यानाची परिणती. म्हणून जिसकी आत्मा निजात्मा में तल्लीन होकर स्थिर हो जाए, आत्मा में लीन होना ही परम ध्यान है. शुक्ल ध्यान कितने प्रकार का होता है. शुक्ल ध्यान दोन प्रकारचं सांगितलं या ठिकाणी, बाह्य शुक्ल ध्यान आणि आध्यात्मिक शुक्ल ध्यान. शुक्ल ध्यान आणि परम शुक्ल ध्यान. शुक्ल ध्यान चार प्रकारचं है. पृथक्त्व वितर्क विचार, एकत्व वितर्क अविचार, सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आणि विपरीत क्रिया निवर्ती. बाह्य शुक्ल ध्यान किसे कहते हैं. जिस ध्यान में अत्यंत उत्कृष्ट साम्य भाव प्रकट हो जावे, नेत्रों का स्पंदन आदि सब हट जाए. जसं म्हणतो आम्ही महावीर स्तोत्रांमध्ये की अताम्रम यच्चक्षु कमल युगलम स्पंद रहितम. आता जे कमल युगल आहे, नेत्र युगल आहे, हे कसे झाले, स्पंद रहित, हालचाल देखील राहिली नाही. आणि आपण पाहिलं की ध्यानामध्ये बसल्यानंतर आपोआपच श्वासोश्वासाची मंदता होते. श्वासोश्वासामधलं अंतर वाढत जातं, दोन श्वासामधलं अंतर. नाहीतर हे अनुभव घ्या. आणि आम्हाला जे लक्ष केंद्रित करायचं आहे ते श्वासावर नाही. कधी कधी पहिल्यांदा सांगतात भूमिका श्वासाची घ्या आणि नंतरची भूमिका आम्हाला घ्यायची आहे श्वास घेतला आणि श्वास सोडला, या दोन मध्ये देखील माझा आत्मा त्या ठिकाणी विराजमान आहे. आणि ते आत्मतत्व दोन श्वासामधल्या अंतरामध्ये आम्हाला आत्मा गवसतो का,
अनुभवता येतो का, हे आम्हाला पाहायचं आहे. म्हणून अशा प्रकारे स्पंदरहित अवस्था झालेली आहे. नंतर सज्जनों के सब संकल्प विकल्प छूट जाए और जो सज्जनों को प्रगट मालूम हो उसको बाह्य शुक्ल ध्यान कहते हैं. सगळ्या प्रकारच्या संकल्प विकल्पांपासून हा हटलेला आहे आणि बाह्यतः लोकांना देखील अनुभवानी ज्ञात होतो की याचं उत्कृष्ट ध्यान अंतरंगामध्ये सुरू आहे. जसं आम्हाला शांतीसागर महाराजांचं उदाहरण माहिती आहे की शांतीसागर महाराजांचं ध्यानारूढ झाल्यानंतर त्यांच्यावर एवढ्या प्रकारचे उपसर्ग झाले तरीही त्यांना त्या ठिकाणी निश्चल ध्यानामध्ये ते स्थित राहिले. याचा अर्थ लोकांना देखील अनुमानाने हे ज्ञात झालं की हे त्या ठिकाणी अनुभवाच्या दशेमध्ये आहे. शरीर और नेत्रों का परिस्पंदन रहित रखना. नंतर जांभाई जंभा उद्गार आदि नहीं होना. प्राणायाम का प्रचार व्यक्त न होना अथवा प्राणायाम का प्रचार नष्ट हो जाना. पहिल्या भूमिकेत आम्हाला लक्ष केंद्रित करावं लागलं, पण हळूहळू हळूहळू ती प्रक्रिया, लक्ष देण्याची प्रक्रिया संपली आणि सहज मनाचं अंतरंगामध्ये प्रवेश झाला. अशा तऱ्हेची ही भूमिका आणि किसी के द्वारा जीता न जाता ऐसा बाह्य शुक्ल ध्यान है. अभ्यंतर शुक्ल ध्यान किसे कहते हैं? जो अपने आत्मा को ही गोचर है और मन को शुद्ध करने वाला है, उस महान शुक्ल ध्यान को अभ्यंतर शुक्ल ध्यान कहते हैं. केवळ आम्ही आमच्या आत्म्याला आम्हीच जाणू शकायला समर्थ आहे. आमच्या भावांचं वेदन आम्हीच करू शकणार आहे की कोणता भाव आमच्या अंतरंगामध्ये सुरू आहे. आणि असं हे आत्मगोचर रूप जे परम शुक्ल ध्यान आहे ते या ठिकाणी आहे. जो केवल आत्मा को स्वसंवेद्य हो वह आध्यात्मिक शुक्ल ध्यान कहा जाता है. अशा प्रकारे ध्यानाचं वर्णन आपण बघितलं आणि आता ध्यानाचा चार्ट आपल्याला बघायचा आहे. 3 प्रकारचे अर्थ ध्यान. पहिले इष्टवियोग, अनिष्ट संयोग आणि वेदना. या 3 अर्थ ध्यानामध्ये आम्हाला ही तालिका लावायची आहे. 24 स्थान लावायचे आहे. आता या 3 अर्थ ध्यानामध्ये गती किती राहतील, कारण सगळ्या जीवांना हे 3 प्रकारचं अर्थ ध्यान सर्व संसारी जीवांना असतेच असते. पहिल्या गुणस्थानापासून 5व्या गुणस्थानापर्यंत हे अर्थ ध्यान 3ही आहे. म्हणून आम्हाला गुणस्थान गती कोणती लावायची, तर गती आम्हाला लावाव्या लागतात 4ही गतीतील जीवांना. हे ध्यान आहे. इंद्रिय किती लावाल? पूर्ण एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत सर्व जीवांना आहे. काय कोणते लावाल? षटकार आहे सगळे जीव असल्यामुळे. 5 पृथ्वीकायिक आणि 1 स्थावर त्रसकायिक. योग पूर्ण 15 ही योग आहे. आता यामध्ये थोडासा वेगळेपणा आम्हाला बघायचा आहे. 15 योगामध्ये जे असंज्ञी पर्यंतचे जीव आहे, असंज्ञी पर्यंतचे, त्यांनाही 3 अर्थ ध्यान राहणार आहे. त्यांना योग किती राहतील? असंज्ञी पर्यंतच्या जीवांना योग किती राहतील? वैक्रियक नाही राहणार, आहारद्विक नाही राहणार, वैक्रियक द्विक नाही राहणार, बाकी राहतील. म्हणजे 4 कमी झाले 11. म्हणजे 11 कसे? 4 मनाचे नाही राहणार ना. अजून मनाचे पण कमी 4 होतील. मनाचे नाही राहणार. वचनाचा एक अनुभव वचनच राहील. वचनाचा एक अनुभव वचनच राहील आणि कायेचा औदारिक, औदारिक मिश्र आणि कारमाण हे 3 राहतील. 8 आणि 1 9 10 कमी झाले. 1 4. 4 योग त्यांना राहतील. आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवांना मात्र 15 किती पूर्ण राहतात. यामध्येही परत लक्षात घ्यायचं
योगाच्या प्रकारामध्ये जरी संज्ञी पंचेंद्रिय जीव घेतले त्यांना 15 योग सामान्य रीतीने सांगितले. सामान्य रीतीने सांगत असताना देखील जे मनुष्य गतीतील जीव आहे त्यांनाच 15 योग राहतील. कारण आहारिक द्विक त्यांनाच होणार आहे. हो. आणि 3 आर्त ध्यान आहे. 6वं गुणस्थान असू शकतं. 3 आर्त ध्यानात 6व्या पर्यंतचे गुणस्थान आहे. निदान काढून टाकलाय. त्यामुळे त्या ठिकाणी 6व्या गुणस्थानापर्यंत हे ध्यान आहे आणि म्हणून मनुष्य गतीतील जीवांनाच 15 योग असू शकतात. जर आम्ही नरक, तिर्यंच आणि देव यांच्या दृष्टीने विचार केला संज्ञी पंचेंद्रिय जीवांच्या अपेक्षेने, तर त्या ठिकाणी योग सगळेच्या सगळे बसणार नाही. आहारक द्विकला आम्हाला कमी करावं लागेल. ठीक आहे. वेद लावताना तिन्ही वेद लावायचे. आणि भेद कुठून लावायचा हा तिन्ही वेदाचा? चतुरेंद्रियापर्यंत सगळे नपुंसक वेद वाले राहते. आणि असंज्ञीपासून असंज्ञी पंचेंद्रिय आणि संज्ञी पंचेंद्रिय यांना 3ही वेद. मनुष्यांना 3ही वेद. देवगतीमध्ये 2 वेद आणि नरक गतीत नपुंसक वेद. नरक गतीत नपुंसक वेद. देवांना 2 वेद आणि मनुष्य आणि तिर्यंच कर्मभूमी ज्वाल्याला 3ही वेद. कशा आहे? सामान्य प्रश्न पाहिलं तर इथे तुला 25 लागतील. हा, पूर्ण 25 लावायचे. आणि आता विशेष आता माहिती झालं. वेद वगैरे कमी करून टाकायचे मग. किंवा गुणस्थानाच्या परिपाटीनुसार लावायचं असेल तर परत कमी लावता येतात. पहिल्या गुणस्थानात इतके राहतील बा 6 पर्यंत लावू शकतो ना, म्हणून असं पण लावता येतं. ज्ञान गुणस्थान 6व्या पर्यंत आहे. त्यामुळे 4 ज्ञान लावता येऊ शकतात. बाकी 7 ज्ञान लावता येतात. मनपर्यय लावता येतो. नंतर संयम, सूक्ष्म सांप्रदाय आणि यथाख्यात 2 कमी होतील म्हणजे 5. 5 6व्या गुणस्थानापर्यंत घेतलं तर 6व्या गुणस्थान आहे. त्यामुळे सामायिक, छेदोपस्थापना, परिहार, विशुद्धी हे राहतील. दर्शन 3 चक्षु आणि अवधी. केवळ दर्शन राहणार नाही. लेशा साही राहतील. 6ही आहे. 6 पण राहू शकतात. 6ही पण राहतात. म्हणजे सामान्य अपेक्षेने इकडे पुढे लावला आपण तर मग 5व्या गुणस्थानापासून 3 शुभ लेशा. 5व्यात आणि 6व्यात 3 शुभ लेशा. विशेष पाहायचं असेल तर तसं. ध्यान नाही, भव्य दोन्ही राहतील. भव्य अभव्य दोन्ही, भव्य अभव्य दोन्ही आहे. सम्यक्त्व सगळे सम्यक्त्व राहू आहे. हो, राहू शकतात. सगळी राहू शकतात. पण फक्त आता अपेक्षेने लावत जायचा. म्हणजे 3 आर्त ध्यानात पहिलं गुणस्थान असेल तर मिथ्यात्वच राहील. दुसरं झालं तर सासाधन होईल. असं अपेक्षेने लावा. 4थ्यामध्ये मात्र क्षायोपशमिक, क्षायिक आणि औपशमिक राहू शकेल. 5व्यामध्ये सेम. संज्ञी दोन्ही असतील. संज्ञी असंज्ञी संज्ञी पण आहे आणि असंज्ञी पण आहे. आहारक दोन्ही पण आहे. दोन्ही पण आहे. कारण आर्तध्यानात मरण होऊच शकतं जीवाचं. त्यामुळे अनाहारकपणा पण आहे. गुणस्थान 1 ते 6 पर्यंत. 1 पासून 6 पर्यंतचे. जीव समास सगळे राहतील. सगळे राहतील.
एकेंद्रियाचे 14 पण आणि रससंबंधी 5 पण. पर्याप्ती 6 ही पर्याप्ती राहतील. 6 ही पर्याप्ती राहतील. प्राण 10. 10 प्राणपर्यंत. 10 राहतील. 10 पण. संज्ञा 4. 4 संज्ञा संज्ञा एकही सर. गेली नाहीये. हा 4 संज्ञा आहे. 6 पर्यंत गुणस्थ नाही म्हणजे एकही संज्ञा गेलेली नाही. उपयोग 3 आणि 3 6. 7 ज्ञानोपयोग आणि 3 7 दर्शनोपयोग 10. 7 आणि 3. आपण 7 ज्ञान 7 आणि लावले 3. होते ना मग 7 हो, 10. मला 7 पर्याय. ज्ञानोपयोग आणि 3 दर्शनोपयोग असे 10. असे. ध्यान आता स्वकीय सखीय जे आपल्याला पाहायचं असेल ते. आश्रव सगळे सगळे भेद राहतील 17. अष्टवाचे. सगळे सगळे 57. राहतील कारण 15 आपण योगाचे भेद लावले त्यामुळे सगळे राहतील. विशेष पाहायचं असेल तर आता माहिती आहे. जाती पूर्ण जाती 84 लाख 4 गती 84 लाख. संबंधीच्या आणि कुल 199 कुल 4ही गती संबंधी. बाकीचं उद्याला पाहू आपण. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.